देशी गाई गोपालन करायचं आहे, ऑर्गॅनिक फार्मिंग करायचं आहे, त्याच्यापासून तुम्हाला पंचगव्य वैदिक उत्पादनं तयार करायची आहेत, तर तुमचा कमीत कमी 1 ते 2 वर्ष आधीचा अभ्यास हवा. अच्छा. कारण ह्या वाटतात तेवढ्या सोप्या गोष्टी नाहीत. एखाद्या माणसाला फायनान्शियल बॅकिंग जर असेल तर हा सहजपणे त्यातून आपण तरून जाऊ शकतो. पण जर नवीन तुम्ही गोपालन करताय, युट्यूबवर काही व्हिडिओज टाकले, तुम्ही हे करा 3000 रुपयानं तूप विकतो आम्ही, वाटतं तेवढ्या सोप्या गोष्टी नाही. ऑर्गॅनिक जे अन्न आहे, विषमुक्त अन्न आहे, त्याच्या दृष्टीनं काही करता येईल का म्हणून मी आणि माझा मित्र यानं पुण्यामध्ये आम्ही हे चालू केलं होतं. नांदेड सिटीमध्ये आम्ही पूर्ण दूध वगैरे देत होतो, पण पुण्यामध्ये ते सगळं मॅनेज करणं थोडं मुश्किल होऊन जातं. म्हणून मग आम्ही काय केलं की हे सगळं पूर्ण गावाला शिफ्ट केलं. ही जी सगळी पूर्ण जमीन आहे ही नवीन विकत घेतली, इथं सगळं डेव्हलप केलं आम्ही, आणि पुण्यावरून आम्ही गाईचा बुल आहे हा, आणि मग रिझल्ट चांगले त्याचे. म्हणजे मग त्यांना आल्यानंतर नैसर्गिक रेतन जे असतं त्याच्यामध्ये खूप छान आहे हा, आणि पैदास पण उत्तम प्रकारची, पैदास उत्तम प्रकारची आहे, आणि ज्यांनी ठेवला होता त्यांनी चांगला त्याला तयार केला होता. आणि त्यामुळं यानं रिझल्ट फक्त एक बांधा बघितला जातो आणि त्याचा एक स्वभाव बघितला जातो. कारण स्वभावामध्ये काय पाहिजे, कॉन्फिडन्स पाहिजे. जर की त्याची चालण्याची स्टाईल, चालण्याची स्टाईल आहे, रुबाबदार लोकांना फरक पडावा, त्याच्यासाठी आपण गायींना काहीतरी द्यावं जे दुधात उतरून तुपात येणार. मग याचा अभ्यास करून आणि त्याबरोबर गायींचं पण आपल्याला तब्येतीची काळजी घेतली पाहिजे. आपण शिकलो याचं प्रमाण काय, अच्छा, आपलं सर्टिफिकेट. मग तुम्ही जे काम करताय ते योग्य झालंय का नाही हे कोण सांगणार, तर टेस्ट, आणि टेस्ट चे रिझल्ट जे आहे, जो रिपोर्ट आहे तो सर्टिफिकेट आहे. त्यामुळं मी जे गायींना हर्बल न्यूट्रिशन्स देतोय किंवा काय देतोय कडुलिंबाचा, त्याच्या तुपामध्ये किती घटक उतरलेत, माझं तूप किती शुद्ध आहे. कारण मी तुम्हाला काहीतरी देताना हे घ्या आणि तुम्ही वापरा नाही, तर त्याचं पहिलं मला कळायला पाहिजे की माझी क्वालिटी काय आहे, तर मला कॉन्फिडन्स येईल ना. कारण मग मी लोकांना सांगेल की नाही हे तुम्ही कॉन्फिडेंटली घ्या. हे लॅब टेस्ट, फर्मेंटेशन बघा कसं झालेलं आहे पूर्ण. ठीक आहे. मग हा जो कॉक आहे यातनं आम्ही ते सोडतो, मग हे बॅग मध्ये जातात, तिथून गॅस बाहेर पडतो जो बायोगॅस म्हणतो ना आपण. अच्छा. कारण याच्यामध्ये गॅस पण तयार होतो, त्याच्यामुळे ती पाईप दिलेली आहे आणि ते पाण्यासाठी आहे. आणि आपलं जे जीवामृत आहे जे पारंपरिक, ते हवे बरोबर तयार होतं, आणि हे विदाऊट एअर तयार होतं. हे बरोबर, ह्याच्यात एअर नाही जात, म्हणून तो पाईप पण पाण्यामध्ये ठेवलेला आहे, तिथून पण एअर नाही जायला पाहिजे. अच्छा, ठीक आहे. मग हे जर ज्यावेळी पूर्ण प्रोसेस होते त्यावेळी हा जो कॉक आहे हा कॉक आपण सोडला. अच्छा, हो का, इकडे यातून हे असं पाणी येतं, आणि तुम्ही बघू शकता जीवामृत सारखा स्मेल आहे याचा. एकदम स्ट्रॉंग स्मेल आहे, आणि त्यामध्ये काडी कचरा किंवा नाही, काही नाही, अजिबात काही नाही. पूर्ण पाणी येते, कारण जो आहे तो याच्या तळालाच बसतोय. अच्छा, वरून जो येतोय तो आहे, बाकी सगळा काडी कचरा तळाला बसतो, किंवा तळाला बसण्यापेक्षा तो परत त्याच्या आतमध्ये कुजून जातो तो. राम राम, मी गोपालक शेतकरी सागर भाकरे स्वागत करतो आपल्या सर्वांचं गोपालक शेतकरी आपल्या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवरती. आपण आपल्या चॅनलवरती बऱ्याच अशा लोकांचे व्हिडिओ अपलोड करत असतो जे देशी गाईचं संगोपन आणि त्यावर आधारित शेती किंवा त्यावर आधारित बिझनेस करू पाहतायत किंवा करतायत. अशा लोकांना प्रोत्साहन देण्यासाठी आपला हा चॅनलचा प्रयत्न असतो. तर त्या संदर्भातच सांगली जिल्ह्यातील 32 शिराळा येथे आपण एका साहिवाल गायींच्या फार्मला भेट देण्यासाठी आलेलो आहोत. त्याचे जे ओनर आहेत ते गेले 21 वर्ष IT क्षेत्रात कार्यरत आहेत, आणि गेल्या 2 वर्षापासून त्यांनी हा साहिवाल गायीचा फार्म चालू केलेला आहे. तर आज आपण त्यांना भेटून त्या गायींच्या विषयी माहिती, ते IT क्षेत्रातली नोकरी करत करत त्यांना साहिवाल गायीचा फार्म किंवा देशी गायींचं संगोपन करण्याची आवड कशी काय निर्माण झाली, आणि त्यातून ते काय काय सध्या करत आहेत किंवा त्यांचं पुढील धोरण काय आहे, काय या सगळ्या गोष्टींची बारीक सारीक चर्चा किंवा सविस्तर चर्चा आपण व्हिडिओमध्ये करणार आहोत. तर आता आपण जाऊन त्यांची भेट घेऊन त्यांच्या साहिवाल गायींचा फार्म, त्यांची शेती किंवा त्यांच्या ज्या काही योजना पुढील आहेत त्यांचा आढावा आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मग ती आत काय ना असं होतं, आत आहे ना ती, सोड तिला पण, कारण की पलीकडे टाकल ढकल पण जरा गेट उघड आपला.
नमस्कार. 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 खूप या. दिवसापासून आपली चर्चा चालली होती होय, की होय. भेटायचं, होय, होय. भेट द्यायची, तर आज तो योग जुळून आलेला झाला. या आपण बाहेर येत आहे. हो, नक्कीच बोला. तर नमस्कार, स्वागत आहे आपलं गोपालक शेतकरी नमस्कार. आपल्या युट्यूब चॅनलवरती. धन्यवाद. आपण आपल्या चॅनलवरती अशाच तुमच्यासारख्या किंवा अजून जे कोणी होतकरू तरुण असतील जे देशी गायींचं संगोपन किंवा त्यावर आधारित बिझनेस करू पाहतायत किंवा करतायत, हां. त्यांचे व्हिडिओज वगैरे करत असतो. त्या संदर्भातच आपला हा आजचा व्हिडिओ आहे. बर. तर सर्वप्रथम मी आपलं इंट्रोडक्शन थोडक्यात दिलेलं आहे, पण माझ्यापेक्षा चांगल्या पद्धतीनं तुम्हीच आपल्याबद्दल सांगू शकाल, तर आपली ओळख थोडक्यात करावी किंवा आपल्या व्ह्युअर्सना करून द्यावी. नमस्कार, मी दीपक मस्के. जवळजवळ 21 वर्ष IT इंडस्ट्रीमध्ये सर्व्हिस करत असताना कोरोनानंतर आपल्याला एक सगळ्यांच्या आरोग्याची एक काळजी वाटायला लागली आणि त्यानंतर मी थोडंसं रिसर्च केला की बाबा आपल्याला काय करता येईल. तर ऑर्गॅनिक फार्मिंग, ऑर्गॅनिक जे अन्न आहे, विषमुक्त अन्न आहे, त्याच्या दृष्टीनं काही करता येईल का म्हणून मी आणि माझा मित्र यानं पुण्यामध्ये आम्ही हे चालू केलं होतं. नांदेड सिटीमध्ये आम्ही पूर्ण दूध वगैरे देत होतो, पण पुण्यामध्ये ते सगळं मॅनेज करणं थोडं मुश्किल होऊन जातं. म्हणून मग आम्ही काय केलं की हे सगळं पूर्ण गावाला शिफ्ट केलं. ही जी सगळी पूर्ण जमीन आहे ही नवीन विकत घेतली, इथं सगळं डेव्हलप केलं आम्ही आणि पुण्यावरून आम्ही गाई इकडं शिफ्ट केले. त्यामध्ये माझा मोठा भाऊ संजय मस्के हा मुंबईमध्ये जॉब करत होता. त्यानं तो जॉब सोडून तो इथं पूर्ण वेळ गोसेवा करण्यासाठी तो इथं असतो आणि मी पुण्यामध्ये नोकरी करतो. अच्छा अच्छा. आता त्यामध्ये असं आहे की आमचे आई वडील जवळजवळ वयवर्ष 70-75 ते पूर्ण शेतीचं बघत असतात. त्यामुळे त्यांना आवड आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हे पूर्ण आता सध्या करतोय. तर साहिवाल गायींची आपण निवड केली, यामागे काही विशेष कारण आहे का किंवा काय वाटलं की बाबा आपण साहिवाल गायींचीच निवड करावी, याबद्दल काय सांगा. हा, थोडा अभ्यास केला होता याच्या आधी, पण मला असं जाणवलं की साहिवाल गाय ही शांत अच्छा आणि त्यांचा स्वभाव खूप चांगला असतो. म्हणजे आता तुम्ही बघत असाल की आपण इथं उभं राहिलं पण ते बसलेले आहेत एकदम काय, शांत आहेत. म्हणजे काय नाही, कुणाला मारणे नाही, काही नाही. त्यामुळं हे गायी आणि चांगलं आहे, म्हणजे जास्त बोजड नाही आहेत, म्हणजे कॉम्पॅक्ट साईज मध्ये आपल्याला जसं पाहिजे तसं. आणि दुधाचा त्यांचा जी क्वालिटी आहे किंवा फॅट म्हणाल, दुधाची फॅट एक उत्तम लागते त्यांची, म्हणजे इतर गायींपेक्षा. हे माझा जो अनुभव आहे. आणि आपण जे गायींना जसं खुराक देऊ त्याच्यावर ते फॅट पण अवलंबून असतेच. खुराकाचा विषय जर आपण काढलाच आहे, तर खुराकामध्ये असं काय त्यांना फिडिंग देता तुम्ही. हा, जसं आता तुम्हाला मी म्हणलं, ऑर्गॅनिक फार्मिंग असेल किंवा आपलं जे तूप आहे हे मोस्टली वैदिक पद्धतीने काढतो आपण. तर जे आपल्याकडे जो तूप घेणारा वर्ग आहे हे जी लहान मुलं आहेत त्यांच्यासाठी खूप उपयुक्त आहे. गर्भवती स्त्रिया किंवा डिलिव्हरी झाल्यानंतर जे आहेत ह्यांच्याकडून आपल्याला खूप मागणी आहे आणि त्यांना जो फरक पडला ते सतत आपल्याला ऑर्डर देत राहतात. रिपीट कस्टमर जे सुरुवातीला आम्ही काय करायचो, खूप ऍडव्हर्टाईज करायचो. आता आम्हाला ती करायची गरज नाही, कारण कस्टमर आमचे फिक्स झाले आणि आपलं कसं आहे, बॅचेस पण लिमिटेड असल्यामुळे आपण ते तेवढं मॅनेज करू शकतो. आता याच्यामध्ये खुराक, तर आपल्या तुपाचा लोकांना फरक पडावा त्याच्यासाठी आपण गायींना काहीतरी द्यावं जे दुधात उतरून तुपात येणार. मग याचा अभ्यास करून आणि त्याबरोबर गायींचं पण आपल्याला तब्येतीची काळजी घेतली पाहिजे. त्यामुळे आम्ही खपरी पेंड, जी शेंगदाण्याची पेंड असते ती देतो आम्ही. त्यानंतर मक्याचा चुर्रा असतो, भरडा आपण म्हणू त्याला, आणि गव्हाचा भुस्सा असतो किंवा तांदळाचा कोंडा म्हणतो आपण त्याला, तो असतो. पण त्याच्याबरोबर जे हर्बल ट्रीटमेंट आपण जसं म्हणू, ते ओवा, शतावरी, काळं जिरं, हळद आणि खाण्याचा सोडा जो असतो तो वेळोवेळी आपण त्यांना देत असतो. त्यामुळं त्यांची तब्येत तर आपोआप चांगली राहतेच आणि पोटाचे त्यांना प्रॉब्लेम येत नाहीत किंवा काही येत नाहीत. हे सगळं त्यांचं चालू असतं. आज जर बाजारात बघितलं तर रेडीमेड भुस्सा तयार करून, म्हणजे ते पण सांगतात त्यामध्ये मक्का आहे, सोयाबीन आहे, हे आहे, अमुक तमुक, तर त्याऐवजी तुम्ही हे स्वतः घरातच तयार करता. हो, आता आम्ही इथं मक्का लावतो, त्याच सगळं आम्ही भुस्सा वगैरे
भरडा करून आणतो आम्ही त्याचा. मग ह्याच्या कडधान्यांचा जो रेशो आहे तो तुम्ही कसा ठरवता की बाबा, किंवा सीझन वाईज त्याची काय असते का कमी जास्ती करण्याची पद्धत? कसं आहे, हे सगळं अनुभव आहे आणि त्याच्याबद्दल माहिती देण्यासाठी मी दादाला बोलवतो. दादा, कारण हे पूर्ण मॅनेज तो करतो, मी फक्त मागून थोडं सपोर्ट किंवा अभ्यास काही करणं असेल त्याच्यावर माझं जास्त असतं. तर नमस्कार दादा. आपण जे गायींना फिडिंग वगैरे देतो, आता फिडिंगच्या बऱ्याच कंपन्या आहेत की रेडीमेड ते 50 किलोचे किंवा 60 किलोचे आट्याचे बोध वगैरे येतात, तर त्याऐवजी तुम्ही ते सगळं घरातच तयार करता? हो हो, आम्ही स्वतः सर्व क्षेत्रात, म्हणजे आता माझी स्वतःची वैयक्तिक आमची आहे, आमच्या शेतातून जेवढं उत्पन्न होतं तेवढं काढतो आम्ही. तिथं बाकीचे आम्ही गुंठेवारी खरेदी करून स्वतः आम्ही त्यात आणून स्वतः आम्ही तयार करून स्वतःच्या लक्ष देऊन पूरक तयार करून मग खायला घालतो. म्हणजे रेडीमेड न घेता कडधान्य वगैरे आपल्याकडे जी अवेलेबल असतील ती घालून, जी काही कमी पडतील ती बाजारातून आणून त्याचा रेशो निश्चित ठरवून तुम्ही ते त्या सीझन वाईज देता. म्हणजे हिवाळ्यासाठी वेगळा रेशो असेल, उन्हाळ्यासाठी वेगळा. आता उदाहरणार्थ उन्हाळ्याच्या दिवसात बाजरी किंवा गव्हाचं प्रमाण साधारणतः कमी करावं लागतं, किंवा थंडीच्या दिवसात बाजरी गहू, कारण उष्णतेचे पदार्थ वाढवावं लागतं थोडं. त्यासाठी आमच्या गायांना उन्हाळ्यामध्ये आणि एरवी सुद्धा ताक आमच्याकडे अवेलेबल असतं. अच्छा. त्यामुळे दुपारी बरोबर 12 वाजता यांना ताकाची सोय आम्ही केलेली असते. म्हणजे आता तिथे ते 50 दोन लिटर टप ताक भरले, आमच्या 2 टप मध्ये पुरतं. आम्ही तूप काढतो. बरोबर तूप निघाल्यानंतर जेवढं आमचं वेस्टेज जे ताक असतं ते ताक आम्ही बाहेर विक्रीला न देता सर्वचे सर्व आम्ही बच्चेपासून मोठ्यापर्यंत सर्वांना देतो. मग ताकाची मागणी वगैरे असते तुमच्याकडे? मागणी असते, पण मी ह्यांच्यासाठी ती सोडून दिलेली आहे. गायींची तब्येत महत्वाची, कारण की तब्येत आपल्यासारख्याच आहे. यांना जेवढा पोटाला गारवा असेल आणि जेवढं यांचं डोकं थंड असेल तेवढ्या बाकीच्या गोष्टी सुद्धा चांगल्या पडतात. तर खाद्यासंदर्भातच दुसरा प्रश्न असा आहे की आता जर्सी किंवा एचएफ वाले सुग्रास देणं किंवा सरकी पेंट देणं जेणेकरून गाय जास्त दूध देईल, तसा काय तुम्ही वापर करत नाही का? जर त्याच्यामध्ये तुम्हाला मूळ सांगतो, आपली जी फर्म आपण चालू केली आहे त्याचं नावच आहे मथुरा गोसेवा. अच्छा अच्छा. त्याला आपल्याला जाणीव राखली पाहिजे नावाला. अच्छा. त्यामुळं आम्ही सेवाच करतो फक्त, आणि त्यातनं जे चांगलं लोकांना वाटेल ते आम्ही चांगलं ते देतो त्यांना. म्हणजे गाईचं शोषण करून नाही काढून नाही नाही. आता तुम्ही आमची जी नेक्स्ट जनरेशन आत दाखवतो तुम्हाला, बघा तुम्ही 4-4 महिन्याच्या कालवडी कशा झालेल्या आहेत. अर्ध दूध त्यांना आम्ही पाजतो म्हणजे पाजतोच, 2 स्तन त्यांना द्यायचेच आपल्याला, कारण त्यांचा अधिकार आहे तो, आपण नाही घ्यायचा तो. बरोबर बरोबर. तर फार्म नवीन चालू केल्यानंतर तुम्हाला काही अशा गोष्टी जाणवल्या का की जेणेकरून बाबा आपल्याला यात अनुभव नव्हता आणि ह्या गोष्टीची अडचण आली, किंवा जेणेकरून आपले हे व्हिडिओज बघून, यूट्यूबवरील अन्य व्हिडिओज बघून जे कोण गोपालक तयार होणार असतील, तर बाबा आपण ह्या गायींचा फार्म चालू करायचा आहे, तर ते चालू करण्यापूर्वी किंवा चालू केल्यानंतर अशा काही गोष्टी आहेत का ज्यांची दक्षता घेऊन जे होणारं नुकसान आहे ते टाळता येईल किंवा कमी करता येईल? खूप, तर त्या संदर्भात काही माहिती शेअर करता येईल का? खूप म्हणजे अतिउत्तम प्रश्न विचारलाय तुम्ही. त्याच्याविषयी जर बोलायचं म्हटलं तर विशेषतः पहिल्यांदा म्हणजे देशी गाई गोपालन करायचं आहे, ऑर्गॅनिक फार्मिंग करायचं आहे, त्याच्यापासून तुम्हाला पंचगव्य वैदिक उत्पादनं तयार करायची आहेत, तर तुमचा कमीत कमी 1 ते 2 वर्ष आधीचा अभ्यास हवा. अच्छा. कारण ह्या वाटतात तेवढ्या सोप्या गोष्टी नाहीत. एखाद्या माणसाला फायनान्शियल बॅकिंग जर असेल तर हा सहजपणे त्यातून आपण तरून जाऊ शकतो. पण जर नवीन तुम्ही गोपालन करताय, युट्यूबवर काही व्हिडिओज टाकले, तुम्ही हे करा 3000 रुपयानं तूप विकतो आम्ही, वाटतं तेवढ्या सोप्या गोष्टी नाहीयेत. माणसानं 3 ऋतू जर बघितले, उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा, आणि 3 ऋतूमध्ये ज्यावेळी याच्यात अनुभव आला त्यानंतर तो तरला, नाहीतर नाही. पण ते तेवढं सोपं नाही जेवढं आपण युट्यूबवर बघतो की बाबा हा चला आपण करू शकतो. अच्छा. नाही, ते थोडंसं आहे, म्हणजे चॅलेंजिंग तर आहे. विशेषतः देशी गायींचं चॅलेंजिंग आहे, कारण त्यांचं दुधाचं प्रमाण कमी असतं, आणि हे उत्पादन तयार करण्यानंतर उत्पादन तयार करून करायचं काय, आपल्याला मार्केटिंग करता यायला पाहिजे. म्हणून म्हणतात ना की शेतकऱ्याचा एक पाय शेतात पाहिजे आणि एक मार्केटमध्ये पाहिजे. तर आपण त्याच्यामध्ये काहीतरी करू शकतो. ह्यामध्ये आता नवीनच एक कन्सेप्ट आलेली आहे. आपला जो प्रश्न आहे त्या संदर्भातच की बऱ्याच लोकांना असं वाटतं देशी गाय पाळण्याची आवड असते, पण ती कशी पाळावी किंवा काय याचं नॉलेज तेवढंच उपलब्ध नसतंय.
आणि हौशेपोटी फार्म चालू करायचा, परत ते नाही सस्टेनेबल झालं की परत त्या गायी विकायच्या. तर हे होऊ नये म्हणून काय काय फर्म ज्या अशा आहेत की देशी गोपालनचं ट्रेनिंग वगैरे देतात, हो. तर ते करायला पाहिजे का? तुमचं मत काय आहे? आता गावच्या साईडला तर ट्रेनिंग घ्यायची काही गरज नाहीये. कसं होतं कारण ऑलरेडी ते घरात गाय म्हैशी आणि आपल्याकडे मोस्टली घरात एक तरी देशी गाय असतेच, कारण ती एक देव म्हणून पूजली जाते किंवा सांभाळली जाते की पालन केलं जातं. बरोबर आहे. त्यामुळं आपण काय करतो त्याला की आपल्याकडे ट्रेनिंग घ्यायची गरज नाही. ट्रेनिंग कुठं शहरासारख्या ठिकाणी किंवा आमच्यासारख्या लोकांना हे ट्रेनिंग पाहिजे की बाबा गाईला काय चारायचं काय नाही, पण त्याचा तुम्ही व्यवस्थित जर अभ्यास केला तर तुम्हाला त्याची गरज पण लागत नाही. बापरे राणा. हा, तर हा आपला बुल राणा, याच्या संदर्भात काय सांगता येईल? कधी आणला होता काय? हा, तर आता झालं असं की पहिला आमच्याकडे बैल नव्हता. अच्छा. पुण्यामध्ये होतो त्यावेळी मी एका गोशाळेतून बैल घेऊन आलो होतो, कारण त्याच्यावेळी आम्हाला अनुभव आला होता की ह्यांना AI चालणार नाही, कृत्रिम रेतन चालणार नाही त्यांना. AIचं पण आधी आपण केली होती ना हे? प्रयत्न केला मी, म्हणजे इथं आल्यानंतर पण मी प्रयत्न केला. 4 वेळा गाई रिपीट झाल्या. मग आम्ही हा ठरवलं की बुल फलटण मधनं आम्ही घेऊन आलो होतो आणि पूर्ण प्युअर साहिवाल जातीचा बुल आहे हा. आणि मग रिझल्ट चांगले त्याचे, म्हणजे मग त्यांना आल्यानंतर नैसर्गिक रेतन जे असतं त्याच्यामध्ये खूप छान आहे हा. आणि पैदास पण उत्तम प्रकारची, पैदास उत्तम प्रकारची आहे. आणि ज्यांनी ठेवला होता त्यांनी चांगला त्याला तयार केला होता आणि त्यामुळं यानं रिझल्ट चांगले दाखवले आम्हाला. बुल गोष्टींचा क्रायटेरिया असतो, निश्चित करता का तुम्ही या गोष्टी पाहून हा बुल खरेदी करावा किंवा या जातीची ही गुण वैशिष्ट्य आहेत, यावरून हे उत्तम प्रतीचा बुल ठरतो किंवा याची पैदास चांगल्या पद्धतीनं पडू शकेल, असे काही मुद्दे किंवा काय गोष्टी सांगता येईल का बुल खरेदी संदर्भात? हा, आता पहिलं म्हणजे देशी गाई किंवा बैल ह्या प्रसिद्ध आहेत त्यांच्या वशिंडासाठी. अच्छा. तर हे चांगलं आपल्याला एक उंचवटा असलेलं पाहिजे. वशिंड चांगल्या पद्धतीचं असायला, चांगल्या पद्धतीचं पाहिजे किंवा वशिंडाचा किंवा हा पाठीचा भाग जो आहे किंवा हे जे आहे याची ठेवण किंवा पाय आणि त्याचे जे त्याचा कॉन्फिडन्स, पहिलं काय बघायचा बुल मध्ये कॉन्फिडन्स काय आहे. म्हणजे तो बघा आता मगासपासून आपण आहे आसपास, तो कायम गायींच्या संगत फिरत असतो तो. त्यामुळे हा बैल राणा काय हा तो बुल बघताना त्याचा म्हणजे फक्त एक बांधा बघितला जातो आणि त्याचा एक स्वभाव बघितला जातो. कारण स्वभावामध्ये काय पाहिजे, कॉन्फिडन्स पाहिजे. जर की त्याची चालण्याची स्टाईल, चालण्याची स्टाईल आहे, हा रुबाबदार स्वभाव चांगला आहे त्याचा. त्यामुळं तो आणि कॉन्फिडन्स महत्वाचा काय असतो, कॉन्फिडन्स असेल तर तो गायींबरोबर मिळून मिसळून राहून व्यवस्थित मग आपल्या गोठ्यामध्ये. आणि बैल हा कसा असतो, एक कर्ता पुरुष म्हणतो आपण. बरोबर. त्यामुळं गायींना भावी पिढी ठरणार. आपल्या गायी इथं रात्रंदिवस मुक्त संचार करत असतात. त्यामुळं तो एक घरचा कर्ता पुरुष सारखा माझ्या मते तरी तो राहतो. आणि मग यांना कॉन्फिडन्स येतो की आपल्याबरोबर कोणतरी आहे बैल की जो म्हणजे आपल्यावर कायम आहे, कॉन्फिडन्स येतो. त्यामुळे गायी त्यांना पण चांगल्या राहतात. आता इथे समोर आपण बघतोय पाठीमध्ये मिठाचा खडा आहे ना तो, तर त्याच्याबद्दल काय सांगाल, काय म्हणून तो ठेवला किंवा त्याचं काय फायदे आहेत? जवळजवळ असं म्हणता येईल कॅल्शियम सप्लिमेंट म्हणून आहे. आणि हे आता आम्ही पुण्यावरनं वगैरे येत असताना ट्रॅक्टर मधून भरून खूप काही लोक ते विकत असतात. बरोबर. किंवा जसं तुमच्याच युट्यूब चॅनल मध्ये एकदा मी बघितलं होतं, आपण कोल्हापूरचे बनवलाय आपण व्हिडिओ, हे आम्ही आणतो आणि असं ठेवून देतो. इथं ठेवतो किंवा आतमध्ये दावणीमध्ये ठेवलेलं असतं ते सैंदा नमकचं रॉक सॉल्ट आहे. मग जसं त्यांना वाटेल तसं ते चाटत असतात. आणि तो एक आपला म्हणजे हर्बल ट्रीटमेंट मधला एक म्हणू शकता पार्ट आहे तो. गायींचा जो खुराका संदर्भात किंवा चाऱ्या संदर्भातचा जो प्रश्न आहे, ओला चारा देणं किंवा सुका चारा देणं किंवा मूर घास असेल किंवा इतर काही अशा उपाययोजना काय करता तुम्ही? त्यांना काय पद्धतीनं खाऊ घालता किंवा त्याचं मॅनेजमेंट कसं असतं आपलं? आपल्याकडे मका असतो, शाळू असतो, काही ऊसाचा असतो, कुट्टी असते आपल्याकडे. आणि आपण मुरघास हा पावसासाठी करून ठेवलेला असतो. आणि जास्तीत जास्त करून आम्ही 40% हा ओला घास असतो आणि बाकी 60-70% सुका वैरण आपण करून ठेवतो. आणि सुक्यामध्ये आपल्या जास्तीत जास्त प्रमाण शाळूच असते. डोंगरी गवत किंवा डोंगरी गवत वगैरे नाही आपण घालत. मक्का, सुका मक्का किंवा शाळूचा कडबा वगैरे. आपल्याकडे हिरव्यामध्ये नेपियर लावलेला आहे. आणि हिरव्या चारामध्ये आपल्याकडे शक्यता जास्तीत जास्त
नेपेर असते. अच्छा अच्छा. हा जो रेशो आहे सुक्या चाऱ्याचा किंवा ओल्या चाऱ्याचा, यावरती फॅटचं प्रमाण अवलंबून वगैरे असतं का, किंवा अभ्यास तुम्ही त्याच्यावर केलाय का बाबा? वैरणीवरती फॅटचं प्रमाण जरूर आवश्यक असतं. तुम्ही तुमच्या वैरणीमध्ये गायींना देताना 40% कमीत कमी ओली वैरण ही हवीच. आणि गायींचं संतुलन राहावं, आरोग्याचं व्यवस्थित, पाणी वगैरे व्यवस्थित पिण्यासाठी गाईला 60 ते 70% हा सुका चारा हा दिलाच लागतो. बरं बरं, ठीक आहे. तर आपण यानंतर आपली जी पुढची पिढी आहे आपल्या गोट्यातील, तर ती बघूया का? हा द्या, नक्कीच आत या. तर आपण हे काउशेड बांधलेलं आहे आणि इथं दावण केलेली आहे, तुम्ही बघू शकत असाल. आणि आपण हे जे लहान आहेत आपले नेक्स्ट जनरेशन मी ज्यांना म्हणतो, ते हे 1, 2, 3 आणि ते पलीकडचे 4 हे इथं जन्मलेले आहेत सगळे, म्हणजे आपले घरचे म्हणू शकतो आपण. आणि 4-5 महिन्याचे आहेत. आणि बघा तुम्ही, चांगले आहे, प्रकृती पण चांगली आहे, उंची वगैरे बऱ्यापैकी त्यांनी घेतलेली आहे. हा, आणि यांना पण आम्ही तेच गोळीपेंड असेल, कारण त्यांची पण तब्येत चांगली राहायला पाहिजे. ओवा असेल, सेंद्रिय गुळ आहे, त्या गुळाचं पाणी, ओवा, कडुलिंबाचे पाने, हा विशेष 1 आठवड्यातून एकदा तर आमचा तो डाएट असतोच. कडुलिंबाचे पाने आणून तिथं टाकणे, यांच्या समोर टाकणे, त्याच्यामुळे जे काही डिवॉर्मिंग आम्ही मग त्याच्यासाठी आपल्याला काही पाजावंच लागत नाही. अच्छा अच्छा, ते नॅचरलच सगळं जे काय असेल ते नॅचरल. कारण माझा उद्देश एकच आहे की आपण जे दूध देऊ, तूप देऊ, त्याच्यामध्ये काही आलं नाही पाहिजे. त्याच्यामुळे जे येईल ते नैसर्गिकच यायला पाहिजे. अच्छा अच्छा अच्छा. तर देशी गाई संदर्भात आपल्याला आवड किंवा आपण देशी गोपालन करावं असं कधीपासून वाटलं, किंवा एवढं मोठं स्ट्रक्चर जे आपण आता उभं केलंय, एवढा पैसा वगैरे गुंतवून आपण देशी गायींची सेवा करावी, किंवा त्यावर आधारित का होईना छोटासा बिझनेस तयार करावा, आपण इतके चांगली नोकरी करत असताना हे करावं असं का वाटलं, किंवा कशामुळे तयार झालात आपण? हा, कसं आहे, शेती आणि जे काही जनावरं वगैरे आहेत किंवा गायी वगैरे आहेत, याची आवड तर लहानपणापासूनच आहे आम्हाला. म्हणजे असं, कारण आमची पारंपरिक शेती असल्यामुळं लहानपणापासून शेतीमध्ये जाणं, कामं करणं, हा तो आमच्या आई वडिलांनी जे आम्हाला शिकवलेला आहे, त्याच्यामुळे ती आवड होतीच. पण ज्यावेळी जसं मी म्हटलं की कोरोनानंतर ज्यावेळी आरोग्याचे प्रश्न निर्माण झाले, त्यावेळी प्रत्येक माणूस अभ्यास करायला लागला आणि प्रत्येक माणूस ऑर्गॅनिककडे वळायला लागला. मग त्याच्यामध्ये आपण समाजासाठी काही करू शकतो का, त्याच्यामुळं थोडंसं माझं मन इकडे वळलं आणि मग प्रॅक्टिकली ते चालू केलं मी. अच्छा अच्छा. कारण सेवा पण होते आणि आपल्या शेतीचं पण आरोग्य सुधारता येईल. शेतीचं आरोग्य सगळ्यात आजकाल गंभीर प्रश्न आहे. कारण तुम्ही युरिया टाकताय, केमिकल फर्टिलायझर्स वापरताय, त्यामुळे पहिली आपली शेती खराब झाली आहे. त्यामुळं लोक म्हणतात की आम्ही फळं खातो पण त्याच्यातनं आम्हाला काही प्रोटीन विटॅमिन मिळत नाही. ते येतं कुठून, तर मातीतून. मग तुम्ही मातीच जर नासवली तर त्याच्यात जे येणारं उत्पन्न आहे ते येणारच नाही. म्हणजे तुम्हाला जी नासवलेली माती आहे किंवा जमीन आहे ती जर सुपीक करायची असेल तर देशी गाईशिवाय पर्याय नाही. नाही, तुम्हाला हे ऑर्गॅनिक फार्मिंग हे करावंच लागेल, त्याच्यात पर्याय नाही. ऑर्गॅनिक फार्मिंग कडे एक पाऊल पुढे म्हणून आपण काहीतरी इथं प्लांट वगैरे लावलेला आहे, तो आपण बघूया का? हो नक्की, चला. ये रे दादा. त्याच्या आधी आपण गायींची थोडक्यात ओळख करूया अगदी. बरं. तर आमचं ज्यावेळी आम्ही गायी आणल्या त्यावेळी मी म्हणजे स्वतः माझी एक आयडिया आली की कल्पना की आपण प्रत्येक गायींना नद्यांवरून नावं द्यायचं ठरवू आपण. मग आम्ही थोडा प्रयत्न केला तसा. तर ही यमुना आहे. यमुना, हा, ही सरस्वती आहे आपली. ही सरस्वती आहे. अच्छा. आणि ही गंगा आहे. मग सगळ्यात पहिली गाय ही आपली सरस्वती, मग गंगा, मग यमुना. यमुनाचे शिंग हलतायत. हा, हलतात ते. आता ते मला पण रिझन नाही माहिती. नाही, बऱ्याच गायींच्या मध्ये शिंग हलणारी गाय म्हणून यांना काहीतरी माझ्या पण लक्षात येत नाही नेमकं आता काय म्हणतात ते, पण असतात बरेच. कोकण कपिलामध्ये सुद्धा येतात, सायवाल मध्ये सुद्धा आहेत. मग ती आतमध्ये जी आहे तिला आम्ही सिंधू नाव दिलेलं आहे.
अच्छा. ही कृष्णा आहे. ती कालवड जी आहे ती गोदावरी आहे आपली. आणि हा आपला राणा. मग हा राणा आहे. गंगाला ज्यावेळी आमची कालवड झाली त्यावेळी तिचं नाव आम्ही गंगोत्री ठेवलं. आणि हिला ज्यावेळी कालवड झाली ती बरोबर श्रावण सोमवारी झाल्यामुळे तिला आम्ही श्रावणी असं नाव ठेवलं. या ते ताक आपण त्याच्यामध्ये ओतत असतो ज्याला पाहिजे ते. मी या भागातले असल्यामुळे तुम्हाला माहित असेल की इथं आपल्याकडे बिबट्या ह्याचा खूप संचार असतो. बरोबर. मग आपल्या गायींना त्याचा त्रास नको, कारण माझं स्वप्न होतं की आपण मुक्त संचार करायचा, बांधून नाही घालायची गाय. त्याच्यामुळे आम्ही प्रत्येक इथं 9-9 फुटाचा हे जो आहे कंपाऊंड बांधूनच त्याच्या आतमध्ये गायी हे केलेले आहेत. आणि हा वाय अँगल केलाय. जर काही उपद्रव दिसला तर मग त्याच्यामध्ये आपण परत काटेरी तार मारून त्यांचा एक सोय करू शकतो. म्हणून हे एवढं हायटेड जे केलेलं आहे की जेणेकरून कुठून उडी मारून आत येऊ नये. हे ॲनारोबिक बॅग आहे. ही आपण नाशिकमध्ये एक फर्म आहे त्यांच्याकडनं घेतलेली आहे. ही बॅग 1,500 लिटरची बॅग आहे. तर याच्यामध्ये आपण ताक, गूळ, गोमूत्र, शेण आणि त्यांचा एक लिक्विड दिलेला आहे ना दादा, कल्चर दिलेला आहे, बॅक्टेरिया कल्चर दिलेला आहे. आणि त्याच्यात मग आपण ताक जे आपलं आहे ते सगळं मिक्स करतो आणि ते मिक्स करून ते सोडायचं. म्हणजे पहिल्यांदा आम्ही भरले त्यावेळी हे 7 ड्रम भरले होते त्याचे. ठीक आहे. मग सोडायचं. मग सुरुवातीला याला जवळजवळ आपण एक 40-45 दिवस ठेवायचं. कारण सुरुवातीची प्रोसेस आहे. आणि त्यानंतर आपण तिकडून एक साधारणतः 100 लिटर समजा काढलं तर 100 लिटर इथं परत भरायचं आणि 3 दिवसानंतर परत तिथून तुम्ही 100 लिटर काढू शकता. तर याला द्यायची पद्धत अशी आहे, पाटपाण्याने देऊ शकता मोस्टली. म्हणजे इथंच आम्ही जर पाईप लावून तिथं पाणी पाजतो तर तिथून पाण्याबरोबरच ते जाईल. किंवा तुम्ही स्प्रे मारू शकता, त्याचं प्रमाण आहे. स्प्रे मारलं तरी तुमचं काही कीड असेल वगैरे असेल तर तुम्ही 15-20 दिवसांनी त्याचं एक रेग्युलर करतच राहा तुम्ही त्याचं. म्हणजे थोडक्यात आपण जीवामृत बनवतो तीच प्रोसेस, पण हाय एंड टेक्नॉलॉजीचा वापर करून लवकरात लवकर चांगल्या पद्धतीचं जीवामृत किंवा ऍडव्हान्स जीवामृत घेता येईल अशी ही कल्पना. म्हणजे कसं आहे, जीवामृतचा एक आहे, पहिली गोष्ट म्हणजे शेतकऱ्याला तेवढा वेळ नाही सगळं करायला. तुम्हाला त्याला रोज सकाळ संध्याकाळ हलवावं लागतं, त्याला सावलीत ठेवावं लागतं आणि मग ते त्याला परत गाळावं लागतं. तुम्हाला मी दाखवतो आता की चालू केल्यानंतर त्यातून फक्त पाणीच बाहेर पडणार. मग ते कुठं ड्रिपला देताना जीवामृतचा प्रॉब्लेम होतो. म्हणजे मग तुमचे परत त्या स्लरी राहणार आहेत, त्याच्यामध्ये कचरा वगैरे येतो. हो राहणार की, म्हणजे मग ते तुमचं प्रमाणच कमी होतं त्याच्यामध्ये. आणि हे कसं आहे, सोपे आहे, तुम्ही लावा, संपला तुमचं. हा तर पहिली गोष्ट म्हणजे अशी आहे बघा, हा आता ड्रम आम्ही भरलेला आहे ऍक्च्युली. ठीक आहे. याच्यामध्ये पूर्ण भरलेलं आहे. तुम्ही बघा फर्मेंटेशन, याचं फर्मेंटेशन बघा कसं झालेलं आहे पूर्ण. ठीक आहे. मग हा जो कॉक आहे यातनं आम्ही ते सोडतो. मग हे बॅग मध्ये जातात, तिथून गॅस बाहेर पडतो, जो बायोगॅस म्हणतो ना आपण. कारण याच्यामध्ये गॅस पण तयार होतो. त्याच्यामुळे ती पाईप दिलेली आहे आणि ती पाण्यासाठी आहे. आणि आपलं जे जीवामृत आहे जे पारंपरिक ते हवे बरोबर तयार होतं आणि हे विदाऊट एअर तयार होतं. हे बरोबर, ह्याच्यात एअर नाही जात, म्हणून तो पाईप पण पाण्यामध्ये ठेवलेला आहे, तिथून पण एअर नाही जायला पाहिजे. ठीक आहे. मग हे जर ज्यावेळी पूर्ण प्रोसेस होते त्यावेळी हा जो कॉक आहे हा कॉक आपण सोडला. हो का, इकडे यातून हे असं पाणी येतं आणि तुम्ही बघू शकता जीवामृत सारखा स्मेल आहे याचा. एकदम स्ट्रॉंग स्मेल आहे. आणि त्यामध्ये काडी कचरा किंवा नाही, काही नाही, अजिबात काही नाही. पूर्ण पाणी येते, कारण जो आहे तो याच्या तळालाच बसतोय. वरून जो येतोय तो आहे, बाकी सगळा काडी कचरा तळाला बसतो किंवा तळाला बसण्यापेक्षा तो परत त्याच्या आतमध्ये कुजून जातो तो. ठीक. आता हे एक ज्यावेळी सक्सेस होईल त्यावेळी आम्ही आमचा हा प्लॅन, म्हणजे ही जी जागा जी आहे ही फक्त ऑर्गॅनिक फर्टिलायझर साठी ठेवलेली आहे. म्हणजे याच्यामध्ये माझा आता नेक्स्ट प्लॅन आहे की घनजीवामृत, त्याला जीवामृत. म्हणजे आम्ही काय करणार की शेण असं सरी लावायच्या शेणाच्या, त्याच्यामध्ये हेच ओतायचं. मग रोटावेटरनं एकदा 8 दिवसांनी फिरवायचं, परत यातला स्लरी ओतायच्या, जे काही लिक्विड येतं ते परत 8 दिवस फिरवायचं. असं 1 महिनाभर केलं की त्याला आपलं तयार होतं ते. म्हणजे हा जो प्लॉट आहे असा आपण भुईमुगाची लागवड आम्ही भविष्यात आपलं खत निर्मिती प्रकल्पासाठीच रिझर्व्ह ठेवलेले आहे. माझा पुढचा प्रश्न त्या संदर्भातच होता की आपले अशी काही धोरण आहे का या गोशाळेशी निगडीतच, असे काही उत्पादनं बनवून किंवा अन्य काही गोष्टी करून आपली गोशाळा स्वयंपूर्ण
होईल. नक्कीच. म्हणजे गोमूत्राचा अर्क हे एक धोरण आहे. त्यानंतर आमच्याकडं मोस्टली मला काय करायचं आहे, आपल्या शेतकऱ्यांना काय हवं आहे की त्यांना ऑर्गॅनिक शेती करायची आहे, पण त्यांना मार्गदर्शन पाहिजे आणि तयार खतं पाहिजेत. बरोबर. आणि आपल्याकडे 1-2 गायी जर असतील तर तुम्ही घरच्या घरी करू शकता खतं तयार, पण तेवढा शेतकऱ्यांना वेळ पण लागेल पाहिजे त्यांना. मग आपण काय करायचं, स्वतः त्यांना जे लागेल अभ्यास करायचा, त्यांच्या शेतीवर अभ्यास करायचा, त्यांना जे पाहिजे ते रिझल्ट आले की ते केमिकल फर्टिलायझर वापरूच शकत नाही आणि ते जाणारच नाहीत केमिकलकडे. हा माझा एक उद्देश आहे की जेणेकरून आता आपली पिढी आहे ते खातोय आपण अन्न, पण पर्याय नाही आपल्याकडे, पण पुढची पिढी तरी आपण चांगली करूया. त्यावेळी पर्याय अवेलेबल असला पाहिजे आपल्याकडे. ऑर्गॅनिक फार्मिंग करायची तर त्याची खते किंवा त्याचं जे नियोजन आहे किंवा मार्गदर्शन आहे ते सगळं आपण इथून देणार, किंवा त्या पुरवठा असेल बी बियाण्यांचा असेल किंवा खतांचा असेल तो इथून करण्याचा आपला मानस. येस. ठीक आहे. तर आता आपण वळूया ह्या शेडकडे. साधारणतः सुरुवातीला आपण जे हे शेड बनवलंय किंवा मुक्त गोट्याचं हे फेन्सिंग वगैरे आहे, तर यासाठी अंदाजे किती रक्कम गुंतवावी लागली किंवा किती खर्च आला आपल्याला? आता याला तुम्ही बघत असाल तर साधारणतः पूर्ण म्हणजे पूर्ण दगड खाली पाया काढलेला आहे. काळा दगड. काळा दगड हे चिऱ्यामध्ये पूर्ण बांधून घेतलेलं आहे आणि हे सगळं जाळी जे बांधलेली आहे पूर्ण गेट वगैरे हे सगळं जे केलंय साधारणतः 5-6 लाखाच्या आसपास पूर्ण खर्च झालेला. म्हणजे त्याच्यापेक्षा जास्तच झाला असेल, पण एक अंदाजे तेवढा झाला अंदाजे. तर आता प्रत्येक जण काय 6 लाख रुपये गुंतवू शकत नाही, तर त्याऐवजी आपण काय सल्ला द्याल जर समजा एखाद्याकडे 6 लाख रुपये नसतील पण देशी गाय सांभाळायची किंवा त्यावरती आपण काहीतरी खत निर्मिती असेल किंवा बाबा अर्क निर्मिती असेल, दुधावर तर काही सर्वाइव्ह होऊ शकत नाही आपला गोठा, कारण एवढं दूध तर नसतेच त्या क्वांटिटीमध्ये. ते तर आहे. नाही, पण क्वांटिटीपेक्षा काय आहे, तुम्हाला किंमत मिळाली पाहिजे. लोकांना ते पटलं पाहिजे की या दुधाच्या क्वालिटी किंवा दूध आपण कंझ्युम केल्यानं आपल्याला किती आरोग्याला चांगलं वाटणार आहे. दूध असू दे, दही असू दे, तूप असू दे, जे काही प्रकार आहेत त्याच्यातनं आपल्याला मग त्याच्यानुसार, नाही तर मग डेअरीमध्ये तुम्हाला 35-40 रुपये घालून परवडतच नाही. ते कमीत कमी तुम्हाला 80-90 जर रेट मिळाला, कारण आपण त्यांना त्या पद्धतीनं आपण हर्बल ट्रीटमेंट असेल किंवा काही खाणं असेल त्यांना देतोय, त्याच्या हिशोबाने आपल्याला ते मिळायला पाहिजे, तर तुम्ही सर्वाइव्ह होऊ शकता. अच्छा. तर मगाशीच आता आपण बोलत होतो तसं 5-6 लाख रुपये गुंतवण्याची एखाद्याची तयारी नसेल किंवा तेवढी ऐपत नसेल, आता कसं आहे तर त्याऐवजी, कारण तुम्ही ही जी गुंतवणूक केलेली आहे, मगाशी आपल्या बोलण्यात विषय आलाच की वाघ बिबट्यांचा प्रादुर्भाव जास्त असल्यामुळे तुम्हाला हे करण्याशिवाय पर्याय नव्हता, तर त्याऐवजी एखादा साधं स्ट्रक्चर उभा राहून सुद्धा करता येईल का? येऊ शकतं. कारण आता कसं आहे, आमचे ते गोपालक आहेत ते इतर राहत असतात, त्यांच्या राहण्याची सोय करून दिलेली आहे, त्यांच्या सुरक्षेची पण आपल्याला सोय करायला लागेल. त्यानंतर गायींची पाऊस पाणी याच्यापासून सोय करावी लागेल. ते शेड जे मारलंय, उन्हाळ्यामध्ये ऊन जास्त असले की त्या सावलीत जाऊन गायी बसलेल्या असतात, त्यामुळे हा सगळा एक त्यांची मानसिकता चांगली राहावी या उद्देशानं विचार करून सगळं हा स्ट्रक्चर उभा केलेला आहे. झाडांची मागाशी लागवड वगैरे काय म्हणत? आता माझा एक आहे की इथं बरोबर मध्ये एखादं झाड लावायचं, जेणेकरून त्याची नॅचरल सावली गायींना मिळेल. म्हणजे शेड मध्ये नाही बसायचं, ते इथं उन्हाळ्यात बसले म्हणजे आपल्याला कसं एक पारंपरिक वातावरण आहे ते निर्माण करता येईल. ते निर्माण करता येईल, हा एक प्रयत्न चाललाय. आता ही 40 बाय 20 ची आहे, 40 फूट खोल आहे आणि 20 फूट रुंद आहे. आता पावसाळा असल्यामुळं पाणी एकदम म्हणजे पहिलं तर इथून वाहत होतं पाणी, आता 2-3 दिवस पाऊस नाही तर थोडंसं कमी झालं, पण आपल्या शेतीला पुरतं. या वर्षीच काढलेली काय? मागच्या वर्षी काढली. म्हणजे ज्यावेळी शेती घेतली त्यावेळी पहिल्यांदा आम्ही विहीर काढली आणि मग बाकीचं चालू केलं. पाण्याची सोय पहिली, पाण्याची सोय करायची म्हटलं तर पाणी किंवा गायींना हो त्यासाठी उपाययोजना पाहिजे तेवढं. त्यानंतर आपलं वर जे क्षेत्र आहे आता शेवगा लावलेला आहे, हा शेवगा पण आम्ही गायींना तो चारा देता यावा. शेवग्याचा पाला हा पण कॅल्शियमचा एक प्रकार आहे, त्याच्यात नॅचरल स्त्रोत, म्हणून एवढा शेवगा लावलेला आहे. अजून वरचा बांधाला पूर्ण शेवगाच लावणार आहे. त्याच्यातनं काय आम्हाला घरच्यासाठी होईल ह्याचा अपेक्षा नाहीये, पण गायींसाठी आपल्याला तो देता यावा. हा एक प्रयत्न म्हणजे अजून वर मोठा हे करणार, बांधाला लावणार आहे. आता मगाशी आपण सांगितलंच की तुमचे भाऊ वगैरे इथे असतात गायींची देखभाल करण्यासाठी. तुम्हाला वेळ किती देता येतो बाबा महिन्यातून किंवा काय असं?
तुम्हाला जर सांगितलं की आम्ही IT मध्ये काम करतो, हा. पण तेवढा बऱ्यापैकी वेळ म्हणजे कसं मी पुण्यालाच असतो, अच्छा. त्यामुळे मला इकडं फार वेळ देता येत नाही. जेव्हा वेळ मिळेल हा, पण तेव्हा- शक्य असेल त्यावेळी मी असतो आधेमध्ये इथं, अच्छा. आणि जेवढा देता येईल तेवढा वेळ देऊ शकतो, पण नाही, मोस्टली नाहीच देत आहेत मला. तुम्हाला काय असा फरक जाणवला का गायीच्या सानिध्यात राहिल्यानंतर कसं फील होतंय, किंवा गायीपासून लांब गेल्यानंतर, किंवा गायी तुम्ही सांभाळायला लागल्यापासून आपल्या लाईफस्टाईलमध्ये काही चेंज जाणवला का? खूप. मग त्याचंच तर महत्वाचं कारण आहे की गायी न सोडणे आणि पुण्यामधून इथं शिफ्ट करणे. कारण कसं आहे, लोक म्हणतात गायी आशीर्वाद देतात, तर ते आहे माझ्या बाबतीत खरं ठरलेलं आहे. म्हणून लोक म्हणतात एक तर देशी गाय आपल्या पाळा घरी असावी आणि तिचं तुम्ही संगोपन केलं पाहिजे. मग त्याचं वसुबारस असेल, आपला बैलपोळा असेल किंवा बेंदूर असेल, त्यावेळी त्यांची पूजा झाली पाहिजे. त्यांना तुम्ही व्यवस्थित ट्रीट केलं पाहिजे मयेनं, तर ते आशीर्वाद देतील तुम्हाला. ते माझ्या बाबतीत झालेलं आहे, म्हणून त्यांच्या आशीर्वादानं मी एवढं विश्व उभा करू शकलो. अच्छा अच्छा. अजून कोणाची मदत आपल्याला होते या गोसेवेत? खूप आहेत. म्हणजे आता तुम्हाला सांगायला गेलं तर बरीच लोक आहेत. तुम्ही गोसेवा करताय, हा, तुम्ही एवढे एवढे अमुक अमुक पैसे घ्या आणि आमच्यातर्फे एक चारा गायींना चारा द्या. मग आम्ही तेवढ्या पैशाचं एखादा 1 गुंठा 10 गुंठे अशी ते विकत घेतो आणि त्यांच्या नावाने तो चारा गायींना देतो. असे पण गोसेवा करणारे खूप लोक आहेत. हा, किंवा काही तूप घेणारे लोक आहेत आमच्याकडे, ते पण एक गोसेवा. चला बाबा, तुमच्याकडनं आम्ही तूप घेतलं, त्याच्या पैशाने तुम्हीच गायींनाच परत चारा देणार आहे, तर तो एक प्रकारे गोसेवा असते लोकांची. आपलं जर तूप काही लोकांना व्हिडिओ बघून जर मागवायचं असेल तर त्याच्या संदर्भात काय सांगाल? हा, तर आता तुम्ही फक्त गुगलवर सर्च जरी केलं मथुरा गोसेवा म्हणून, तरी आपला एक प्रोफाईल राईट साईडला येतो. त्याच्यामध्ये आपलं फोटोज वगैरे टाकलेला आहे, पत्ता वगैरे टाकलेला आहे आणि फोन नंबर टाकलेला आहे. तर मथुरा गोसेवा नावानं आपण एक ब्रँड तयार केलेला आहे, ज्याच्या मार्फत आपण तूप विकतो. FSSI रजिस्टर्ड आहे फर्म आपली. आणि जे तूप आहे ते आपण लॅब टेस्ट करून, तो लॅब टेस्ट रिपोर्ट पण आपण आपल्या स्टिकरवर प्रिंट केलेला आहे. पूर्ण सगळी इन्फॉर्मेशन आहे. त्याचे जे काही न्यूट्रिशनल फॅक्ट्स जे असतील त्या सगळ्या आपण त्याच्यामध्ये टाकलेले आहेत. तर त्या संदर्भातच मला एक प्रश्न विचारायचा आहे की हे जे सर्टिफिकेटचे जे म्हणजे प्रोसेस आहे ती करावीच लागते का? बिना सर्टिफिकेटचं जर आपण जर समजा पंचगव्य उत्पादनं वगैरे बनवून ती जर विकायची म्हणलं तर सर्टिफिकेटचा रोल त्यामध्ये काय आहे, किंवा ते महत्त्वाचं किती आहे, आपल्याला काय वाटतं? आता आपण शिकलो याचं प्रमाण काय? अच्छा, आपलं सर्टिफिकेट. मग तुम्ही जे काम करताय ते योग्य झालंय का नाही हे कोण सांगणार? तर टेस्ट. आणि टेस्ट चे रिझल्ट जे आहे, जो रिपोर्ट आहे तो सर्टिफिकेट आहे. त्यामुळं मी जे गायींना हर्बल न्यूट्रिशन्स देतोय किंवा काय देतोय कडुलिंबाचा, त्याच्या तुपामध्ये किती घटक उतरलेत, माझं तूप किती शुद्ध आहे. कारण मी तुम्हाला काहीतरी देताना हे घ्या आणि तुम्ही वापरा नाही, तर त्याचं पहिलं मला कळायला पाहिजे की माझी क्वालिटी काय आहे, तर मला कॉन्फिडन्स येईल ना. आणि मग मी लोकांना सांगेल की नाही, हा, हे तुम्ही कॉन्फिडेंटली घ्या, हे लॅब टेस्टेड आहे. त्याची प्रोसेस थोडक्यात सांगता येईल का? आता उदाहरणार्थ, आता तुपाचे जसं तुम्ही सांगितलं तसं आपण दंतमंजन बनवतोय म्हणा, किंवा अगदी नस्य वगैरे बनवतोय म्हणा, हे प्रोडक्ट 100% ऑर्गॅनिक आहे किंवा हे कंटेंट त्यामध्ये एवढ्या एवढ्या प्रमाणात आहेत, याचा टेस्ट रिपोर्ट किंवा त्याची नोंदणी वगैरे काय, हे ह्याची प्रोसेस कशी असते? आता हे स्टँडर्ड आहे. म्हणजे मी तुपाचं करताना, म्हणजे बाकीचं अजून तर मी काय केलं नाही, पण आपलं एक ऑक्सीफूड म्हणून एक लॅब आहे पुण्याला, ते हे सगळे हेच टेस्ट करतात, जे खाद्यपदार्थ वगैरे जे असतात ना त्यांचं टेस्टिंग त्यांच्याकडे असतं. तर मी साधारणतः बाकी कम्पेअर केले गोष्टी, किंवा आता आपल्याकडं इंटरनेट तर सगळीकडे अवेलेबलच आहे आपल्याला, तर तिथं आम्ही कम्पेअर केलं किंवा तिथं बघितलं की काय तुम्हाला फॅक्ट पाहिजे, तर त्याचे इफेक्ट काय होतील, हा थोडा पूर्ण स्टडी करून मी ठरवलं की हा माझा जो रिपोर्ट आलेला आहे हा योग्य आहे. तर आपल्याला जसे अनुभव आले तर त्यानुसार किंवा आपल्या मते शेतकऱ्यानं गाय पाळायला म्हणजे पाळायलाच हवी असं आपल्याला वाटतं का? आणि ती पाळली तर ती का पाळावी यावर थोडक्यात काय सांगता येईल का आपल्याला? आता गोसेवा प्रत्येकाने करायलाच हवी का असं आपल्याला वाटतं का? आपल्या पुराणात जर म्हटलेलंच आहे, या आपल्या पुराणात म्हटलेलंच आहे की गायीची पूजा ही केलीच पाहिजे. ठीक आहे, तर प्रत्येकानं पाळाच हा अट्टाच नाहीये, पण त्यानं सेवा तरी करू शकतो तो. अच्छा, बरोबर आहे. त्याच्यामुळं गायीचं कसं आहे,
ज्याला पाळता येत नाही त्याला हा, मग ऑप्शन मग आता आपल्याला बघू शकता शहरी जेवणामध्ये पाळू नाही शकत लोक, पण तिथं गोशाळा आहेत, मग तिथं जाऊन ते दान देणं किंवा तिथं जाऊन पूजा करणं गायींची, तिथं जाऊन सेवा करणं, मग हे पण आहेच की. मग प्रत्येकाच्या श्रद्धेचा विषय आहे तो आपण काही त्याच्यावर जास्त बोलू नाही शकत. अच्छा. तर आता काय जसं की आता आपल्या बोलण्यात आलंच की ज्यांना गाय सांभाळता येत नाही ते गोशाळेत जातात, ते काही दान देतात किंवा काही ना काही मार्गाने ती गोसेवा करू शकतात. तर त्या संदर्भातच जी काऊ कडलिंगची जी कन्सेप्ट आहे की बाबा मानसिक संतुलन बिघडलंय किंवा स्ट्रेस जास्त आहे, हायपर टेन्शन आहे किंवा धकाधकीचं जीवन लोकांचं आहे, त्यामधून बाबा नॅचरल थेरपी म्हणून ती काऊ कडलिंगची कन्सेप्ट आता परदेशात वगैरे आहे. तर त्यावर आपलं काय मत आहे किंवा त्याबद्दल आपण काय विचार करत आहात? तर गायीच्या सानिध्यात राहणं थोडक्यात. तर हा माझा स्वतःचा अनुभव आहे. ज्यावेळी गायी मुक्त संचार गोठ्यामध्ये सोडलेल्या असतात, तुम्ही तिथं जाऊन फक्त बसा, उभा राहा किंवा खुर्ची टाकून बसा, त्यांच्या पाठीवर हात फिरवा, तुम्ही बघा त्यांच्याकडं, तुम्ही बाकीचं सगळं विसराल. बरोबर. तुम्हाला त्याचा स्ट्रेसच येत नाही की तुम्ही किती करताय, रिलॅक्स झाल्या. उद्या सकाळी मला काय करायचं याची चिंताच नाही, सध्या त्यांच्याबरोबरच राहतोय ना मी. तर तो अनुभव एक माझा स्वतःचा आहे. त्यामुळे पुण्यात पण असताना मी आठवड्यातून एकदा तिथं जायचो जिथं दायरीला होतं आमचं, त्यांनी मी दिवसभर त्यांच्या सानिध्यात राहायचो. शहरात सुद्धा काही काही असे खाजगी गोठेवाले वगैरे आहेत, तर ही सेवा अगदी पे करून प्रदान करतात. तर त्याबद्दल आपला काय विचार किंवा त्याला रिस्पॉन्स भेटेल का आपल्या ह्या ग्रामीण भागात त्या कन्सेप्टला? नाही, आता कसं आहे, तो जो ज्याचा विचार आहे, आपण कसं बोलणार नाही की बाबा तो पैसे घेतोय म्हणून. बरोबर आहे. नाही, युट्यूबवर सुद्धा बरेच व्हिडिओ तशा संदर्भात आहेत. कारण कसं आहे, आता काही लोक पैसे कमवायच्या दृष्टीने करत असतील आणि काही सेवेच्या दृष्टीने करत असतील. त्यामुळे जसं तुम्हाला सांगितलं, आमच्याकडे पण काही लोक पैसे देणारे पण आहेत. ठीक आहे, पण आम्ही त्यांना त्याचा चारा देतो. म्हणजे ती त्यांच्याकडनं गोसेवा झाली की तुम्ही करताय तर आमचा एक हातभार तुम्हाला लागू दे म्हणून. पण आता आम्ही पूर्ण त्याच्यामध्ये सगळं आमचं जे आहे ते पूर्ण त्याच्यामध्ये दिलेलं आहे. जे काही श्रम द्यायचे आहेत, पैसा द्यायचा आहे, आणि मग आम्ही त्याच्यात काही करत नाही. म्हणजे कुणाला बाबा गावाला कोणाला यायचं आहे, ते हे करायचं ते करायचं, तसं काय आपल्याकडं असं हे नाही, कमर्शियल आपण तसं काही करत नाही. तर तुपासंदर्भात अगदी शेवटचाच प्रश्न आपला की तूप काढायची प्रोसेस किंवा गायी आपल्या दूध किती देतात सरासरी, सायवाल गायी आपल्या ह्या वातावरणात? तर आता जिल्हा सांगली, 32 शिराळा एरिया यामध्ये तर कसं आहे, आता सायवाल गायी ह्या 5 डिग्री पासून 50 डिग्री पर्यंत तापमान सहन करणाऱ्या गायी आहेत. त्यामुळं आपल्याकडं राजस्थानच्या त्या मूळ गायी आहेत किंवा याच्यातल्या बॉर्डरवरच्या त्यामुळं त्यांचं कसं आहे की इथं जे वातावरण आहे ते त्यांना सूट होतं. म्हणजे त्याच्यात काय असं नाही आहे की त्यांना खूप त्रास वगैरे होतो, कारण आम्ही गेले वर्षभर अनुभव घेतोय. छान आहे, म्हणजे त्यांच्या तब्येतीत काही त्यांना फरक नाही पडत, काय नाही. दुधाचं जर म्हणाल तर साधारणतः आपल्याला एक गाई 8 ते 10 लिटरच्या आसपास दूध देते सर्रास. म्हणजे 10 पण खूपच झालं, 8 धरून चालू आपण. साधारण 8 आपण सरासरी धरूया. धरूया आपण. म्हणजे सकाळी 4 लिटर, संध्याकाळी 4 लिटर दूध मिळतं. त्या गायी आता सध्या किती दुधावर आहेत किंवा काय? माझ्या सध्या गायी 3 दुधावर आहेत. त्यापैकी 2 आता आपल्या गाभ आहेत आणि एक आता नुसतंच पाडवायला आपली वेळलेली आहे. अच्छा. तरी सरासरी गायीचा अवरेज हा माझं चांगली देखभाल असल्यामुळं 8, 9, 10 पर्यंत जाते आपलं. साधारण 8 ते 10 लिटर सरासरी आपली क्षमता दिवसाला 2 वेळ. मग दुधापासून फक्त आपण तूप म्हणून बनवता, दूध विक्री वगैरे असं काही आहे? आपल्या आता शिराळ्यामध्ये काही लोक आहेत, आता थोडं लोकांना कळायला लागलंय, त्याच्यामुळे आता आपलं दूध पण इथं चालू झालेलं आहे. पण आपण तूप मोस्टली करतो. सगळं जे दूध उरेल सगळं त्याचं आपण तूप करतो, आणि हे पूर्ण वैदिक पद्धतीनं होतं. म्हणजे त्याचं रात्री विरजन लावून दही लावणं, सकाळी उठून आपल्याकडं एक मशीन आहे वैदिक मथनी म्हणून त्याचं आहे, तर ते रोटेट होते क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज, आणि लाकडी रवी आहे त्याच्यातून ते, कारण प्रमाण जास्त असतं त्याच्यामुळे आपण हातानं तेवढं बरोबर, आणि हातानं तेवढं शक्य होत नाही. आता एक गाय दूध देत होती तर आम्ही पण ते घरी खायचं म्हणून तूप बनवत होतो.
तर ते खूप त्रासदायक काम आहे, कारण मी तो स्वतः अनुभव घेतलेला आहे. त्यामुळं यंत्राची जोड घेतल्याशिवाय ते पण आता क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज म्हटला तर ते सुद्धा त्यामध्ये फार महत्वाचं आहे. कारण प्रोटॉन न्यूट्रॉन जे असतात एकमेकावर धडकल्यानंतरच त्यामधनं जी ऊर्जा निर्माण होते ती तुपात. आणि त्याच्यामध्ये मेन काय लाकडी रवी असते आपली, त्याच्यामुळे ते पूर्ण वैदिकच होतं फक्त. आणि रोटेशन पण तेवढेच आहे जेवढा आपला हाताचा जोर तेवढाच. त्याचा आरपीएम पण तेवढ्या एकदम स्लोच आहे, त्यामुळे एकदमच त्यामधले हे मरतात असं काय नाही. तर मंडळी नक्कीच आपला जो तुपाचा यांचा जो रिझल्ट आहे तो आपल्या बऱ्यापैकी कस्टमरने दिलेला आहे ना आपल्याला. हो, खूप आमचे गुगलवर रिव्ह्यूज आलेले आहेत, आम्हाला व्हॉट्सअपद्वारे पण रिव्ह्यू येतात लोकांचे. आणि खरा रिझल्ट काय म्हणायचा की तुम्ही एकदा तूप घेतलं, मला पुढच्या महिन्यात ऑर्डर आली की मला रिपोर्ट कळाला की आहे आपला लॅब रिपोर्ट लोकांचा जो रिपोर्ट आहे किंवा त्यांचा जो फीडबॅक आहे तो रिपोर्ट पेक्षा खूप महत्वाचा आहे आणि तो तुम्हाला प्रत्येक वेळी येतो. तर मंडळी यांचं जर तूप तुम्हाला अगदी टेस्ट जर करायचं असेल, अगदी कमी क्वांटिटीमध्ये सुरुवातीला अर्धा किलो जरी घेतलं तर एकदा अवश्य मागवून पहा. त्यांचा कसा काय तुपाचा रिझल्ट आहे ते त्यांना सांगा किंवा आपल्याला सुद्धा कळेल. व्हिडिओ आपण संपवतोय आता इथे. तर अशा काही गोष्टी आहेत का ज्या माझ्या विचारण्यातून राहिलेल्या आहेत ना आपल्याला सांगायच्या आहेत? नाही, तुम्ही ऑलमोस्ट सगळं कव्हर केलेलंच आहे. म्हणजे आपण गायींविषयी बोललो, कौशेड विषयी बोललो, आपण जमिनीविषयी बोललो, याच्याविषयी बोललो, आपण सगळं झालेलं आहे. तर कव्हर तर तुम्ही खूप छान केलेलं आहे आणि आल्याबद्दल तुमचे धन्यवाद. तर नक्कीच, आणि मी सुद्धा आपल्याला धन्यवाद देतो किंवा आभार मानतो की आपल्या बिझी शेड्यूलमधून आमच्यासाठी किंवा आमच्या चॅनलसाठी जो हा तासभराचा वेळ काढला, तर त्यासाठी मी आपला व दादा आपला आभारी आहे. आणि नक्कीच भेटू किंवा आपल्यालाही सुद्धा जर काही आपल्या मनात प्रश्न असतील जे ह्या मुलाखतीमध्ये राहिलेले असतील तर सरांना किंवा दादांना तुम्ही कॉल करू शकता. त्यांचा नंबर मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये किंवा स्क्रीनवरती देईल. त्यावरती कॉन्टॅक्ट करून ज्या आपल्या काही मनातल्या शंका असतील किंवा प्रश्न असतील तर ते विचारू शकता. तर त्या प्रश्नांची उत्तरं ते द्यायचा त्यांना शक्य होईल तेवढा किंवा त्यांच्यापर्यंत जे जमेल नक्की प्रयत्न करू, तर ते नक्की प्रयत्न करतील. आणि तुम्हाला भेट जरी द्यायची असेल तरी आम्ही पत्ता देतो, तुम्ही येऊन स्वतः व्हिजिट करू शकता. ज्यांना इच्छा आहे गोपालन करायची किंवा ऑर्गॅनिक फार्मिंग करायची इच्छा आणि प्रत्यक्षात बघायचं आहे. हो. कारण बघितल्याशिवाय हा भाऊ कायम आमचा इथं असतो, तो म्हणजे पूर्ण गोपालन आणि शेतीचं वगैरे सगळं तो बघत असतो, त्यामुळं तो असतो अवेलेबल इथे. तर ठीक आहे मंडळी, आपण ही मुलाखत आता इथेच संपवतोय. सरांच्या सारखेच आपणही जर गोपालन करत असाल किंवा काहीतरी युनिक आयडिया आपण या क्षेत्रात आणत असाल आणि वाटत असेल त्या लोकांना समजाव्या तर माझ्याशी नक्की तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. आपणही आपला अशा पद्धतीनं व्हिडिओ वगैरे बनवून तो आपण अपलोड करू. तर त्यासाठी माझा नंबर सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, त्यावरती मला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. आणि व्हिडिओ इथंपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. आपल्या काही प्रतिक्रिया असतील किंवा सजेशन असेल ते कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. जय गोमाता, जय गोपाल. धन्यवाद.